फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून घरातल्या सर्वांना आवडेल असा पौष्टिक नाश्ता जो झटपटसुद्धा बनतो आणि चवीला एकदम छान लागतो। कसा करायचा बघायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी व्हिडिओ पॉज करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर एक कढई घ्यायची आहे, कढईमध्ये 1 पळीभर घालायचं आहे तेल आणि ह्यामध्ये जाडसर गव्हाचं पीठ घालायचं आहे। जर तुम्हाला बारीक गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर त्यामध्ये 2 चमचे टाकायचा आहे बारीक रवा, पण शक्य झाल्यास जसं बट्टीचं जाड पीठ असतं त्याचप्रमाणे जाड पीठ घ्या आणि मंद गॅसवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे। जसं आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याचप्रमाणे कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ। पीठ भाजताना गॅस कमीच ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही किंवा पीठ पटपट भाजता येईल वेळ वाचावा म्हणून घाई करायची नाही तर मग तुमचा हा पदार्थ अत्यंत चिकट होईल आणि खायला मजा येणार नाही, इवन खाल्लाच जाणार नाही। साधारण 5 ते 7 मिनिट लागतील पीठ पूर्ण भाजायला। घमघमाट सुटतो आणि पिठाचा रंगसुद्धा हलकासा ब्राऊन होतो तेव्हा समजायचं की पीठ हे भाजून झालेलं आहे। थोडेसे पेशन्स लागतात, पण चव जर चांगली पाहिजे असेल तर वेळ हा द्यावाच लागतो प्रत्येक गोष्टीसाठी। इथे माझं पीठ भाजून झालेलं आहे। एका साईडला गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आत्तापर्यंत कोणाला ही रेसिपी कोणती आहे हे समजलं पॉज करून व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। तर त्याच कढईमध्ये पळीभर तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी झाल्यानंतर टाकायचं आहे 1 चमचाभर जिरं, हिंग आणि त्यानंतर शेंगदाणे परतून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेल्या 3-4 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं छान परतून घ्यायचं आहे हलकासा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता। फ्रेश कढीपत्ता असेल तर अजून त्याची चव चांगली लागते आणि बारीक चिरलेला 1 मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो यामध्ये परतून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। कांदा लवकर व्हावा आणि त्याची चव चांगली लागावी यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तुमचं जेवढं पीठ आहे त्याच्यात 1 वाटी पीठ असेल तर 3 वाट्या पाणी मी इथे बाजूला तापत ठेवलेलं आहे। उपमा करतो त्याचप्रमाणे आज आपण करणार आहोत झणझणीत चमचमीत उकडपेंडी। यामध्ये घालायची आहे हळद, लाल तिखट। लाल तिखटाची चव तुमच्या तिखट तुम्ही किती खाता त्यानुसार लाल तिखट टाकायचं आहे, पण ही उकडपेंडी आहे ती थोडीशी तिखटच चांगली लागते। आणि अर्धा चमचा टाकायची आहे धणा पावडर। हे सगळं मिक्सर परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे जे भाजून ठेवलेलं पीठ आहे ते। व्यवस्थित कांदा फोडणीसोबत मिक्स करायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट परत मिक्स करायचं आहे आणि ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। फोडणी सगळ्या पिठाला जेव्हा मिक्स झाली आहे असं वाटेल तेव्हा यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। थोडं करत पाणी घालायचं आहे। एकदम जर घातलं तर पिठाच्या सगळ्या गुठळ्या बनतील आणि मग ते खायला चांगलं लागणार नाही। थोडं करत पाणी घालायचं, मिक्स करत राहायचं आहे। ज्या पद्धतीने आपण उपमा करतो त्याच पद्धतीने। आणि एकदम जर जास्त पाणी टाकलं तर मे बी पीठ जास्त आपलं चिकट होईल, म्हणून मग थोडं करत पाणी घालायचं आहे। पोहे, उपमा आपण तर नेहमीच करतो, पण कधीतरी अशी उकडपेंडी पण करून बघायची। थोडीशी वेगळी चव आणि थोडासा वेगळा पदार्थ, पण तेवढाच हेल्दी आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या पण घालू शकता, जसं की गाजर, वाटाणा, बटाटा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात। तर इथे पाणी व्यवस्थित घातल्यानंतर एकजीव केलेला आहे आणि आता 2 ते 3 मिनिट वाफ येऊ द्यायची पिठाला आणि वाफ आल्यानंतर अशी मस्तपैकी चविष्ट उकडपेंडी बनून तयार होते आणि गरमागरम नाश्त्याला एन्जॉय करायची। हवं तर यासोबत तुम्ही कैरीचं लोणचं सुद्धा खाऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर खाऊप्रेमीला सबस्क्राईब करा।